वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, जर तुम्ही दिल्लीमध्ये असाल आणि तुम्ही सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच फुटपाथवर आंघोळ करत असाल किंवा कपडे धुत असणार किंवा इतर कुठल्याही काही गोष्टी तुम्ही फुटपाथवर करत असणार, तर मात्र तुमच्यावर दिल्ली पोलीस कायदा 86 प्रमाणे कारवाई होऊ शकते. तुम्हाला 100 रुपयाचा दंड होऊ शकतो आणि तुम्हाला 8 दिवसाचा कारावास सुद्धा होऊ शकतो. परंतु हाच कलम म्हणजे हेच कलम 86 कलम महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 86 कलम जर तुम्हाला महाराष्ट्रात लागू झालं तर ते कलम तुम्हाला कशासाठी लागू होईल? जर समजा पोलिसांनी एखाद्या पोलीस कारवाईमध्ये काही गोष्टी जप्त केल्या असतील, उदाहरणार्थ एखादी त्यांनी कारवाई केली असेल, रस्त्यावरची गाडी वगैरे असा कुठलीही मालमत्ता जर महाराष्ट्रामध्ये जप्त केली असेल, तर ती ज्याची ती मालमत्ता आहे त्याने जर त्या मालमत्तेवर हक्क सांगितला नाही किंवा त्याच्यावर क्लेम केला नाही, तर मात्र महाराष्ट्र पोलीस कायदा 86 प्रमाणे त्या मालमत्तेचा विल्हेवाट लावण्याची जबाबदारी किंवा ती विल्हेवाट, त्या मालमत्तेची विल्हेवाट पोलीस प्रशासन म्हणजे महाराष्ट्र पोलीस प्रशासन लावू शकते. महाराष्ट्रामधला कलम 86 आपल्याला पोलीस कायद्याअंतर्गत पोलिसांनी जप्त केलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासंदर्भात सांगितलं जातं. परंतु हेच कलम दिल्ली राज्यामध्ये दिल्ली सरकार दिल्ली पोलीस ऍक्ट 86 प्रमाणे जर तुम्ही फुटपाथवर आंघोळ करत असणारे, कपडे धुत असणार आहेत, तर तुम्हाला ह्या 86 कलमांतर्गत दिल्लीमध्ये कारवाई होऊ शकते. म्हणजे दिल्ली राज्य हे दिल्ली पोलीस ऍक्ट 86 मध्ये ती फुटपाथवरची कारवाई होते, त्याच्यावर 100 रुपयाचा दंड तुम्हाला लागू शकतो आणि तुम्हाला 8 दिवसाची कारावास सुद्धा होऊ शकतो. आणि हेच महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 86 जर महाराष्ट्रामध्ये लागू करायचं असेल तर ते मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये जप्त केलेले जी पण काही मालमत्ता असते त्याची विल्हेवाट हे महाराष्ट्र पोलीस लावू शकतं. तर बघा, कायद्याचं कलम एकच आहे, परंतु राज्य ही 2 वेगळी आहेत आणि ह्या 2 वेगळ्या राज्यांमध्ये एकाच कलमावर अशी वेगळ्या प्रकारे कारवाई होते. हा व्हिडिओ मी जनजागृतीसाठी बनवत आहे. जर चुकूनही तुम्ही दिल्लीमध्ये गेलात आणि तिकडे तुम्ही फुटपाथवर कपडे बदललीत किंवा तुम्ही कपडे चेंज केलीत किंवा धुतलीत किंवा आंघोळ केली, तर मात्र तुम्हाला 100 रुपयाचा दंड आणि 8 दिवसाचा कारावास होऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये जर तुमची गाडी पोलिसांनी जप्त केली असेल आणि जर तुम्ही त्याचा क्लेम नाही केला, त्याचा दावा नाही केला, तर